नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। या रस्त्यावर एक अभिनव अशा प्रकारची संकल्पना ही राबवण्यात आलेली आहे। पहिल्यांदा ही संकल्पना हंगेरीमध्ये राबवण्यात आली होती, ज्यामध्ये ज्यावेळी या रस्त्यावर केलेल्या मार्किंग्सवरनं गाडी साधारणपणे 60च्या वेगाने जाते, त्यावेळी आपल्याला गाण्याचा आवाज किंवा संगीत ऐकू येतं। अशा प्रकारचा संगीतमय रस्ता हा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। एक अभिनव अशा प्रकारची संकल्पना आहे। पहिल्या टप्प्यात 500 मीटरच्या रस्त्यावर या ठिकाणी हा संगीत रस्ता तयार करण्यात आलेला आहे। आमचे राहुल शेवाळेजी यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला। सीजी साहेब देखील या ठिकाणी आहेत, त्यांच्या मदतीने हा रस्ता आपण या ठिकाणी केलेला आहे। आणि नुकतंच मी आणि शिंदे साहेबांनी त्याच्यावर एक ड्राईव्ह घेऊन त्याचा अनुभव घेतला आणि स्लमडॉग मिलेनियर मधलं जे गाणं आहे अतिशय सुप्रसिद्ध, ते गाणं जय हो गाणं हे त्याच्यावर वाजतंय। त्यामुळे एक अभिनव अशा प्रकारची संकल्पना राबवण्यात आलेली आहे, त्याबद्दल मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग आपला कोस्टल रोड यावर मुख्यमंत्री महोदय आणि मी आणि राहुल शेवाळे यांनी प्रवास करताना संगीतमय रस्त्याचा अनुभव घेतला आणि जय हो चं गाणं, त्याची धून ऐकायला मिळाली। खरं म्हणजे अतिशय अभिनव असं ही संकल्पना आहे आणि भारतातला हा पहिला रस्ता आहे। आता 500 मीटर आहे, वाढत जाईल आणि खऱ्या अर्थाने मुंबईकरांच्या मनामध्ये देशभक्ती जागृत करणारा हा संगीतमय रस्ता या ठिकाणी मुंबई महापालिका आणि आपले राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून झालेला आहे। राहुल शेवाळे यांना मी धन्यवाद देतो। हंगेरियन टेक्नॉलॉजी आहे आणि कॉन्सुलेट जनरल पण इकडे आहेत, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो। आणि भारतातला हा पहिला संगीतमय रस्ता या ठिकाणी सुरू केलेला आहे, त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या उपक्रमाला शुभेच्छा देतो।